सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार दिनांक 8/12/2024 रोजी मुरबाड 3 हात नाका ते श्रीराम मंदिर येथे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मुख्य मोर्चा काढण्यात आला। जागतिक पातळीवर या होणाऱ्या अन्यायाची दखल घेतली जावी या उद्देशाने एकत्र येऊन राष्ट्रगीताने या मोर्चाचा प्रारंभ झाला, तर पसायदानाने समारोप करण्यात आला। मुरबाड तहसीलदार यांच्याकडे निवेदन देत आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदू समाजाच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजनांची मागणी करण्यात आली। एक छोटीशी रॅली आपण आयोजित केलं होतं। त्याला मानवी साखळीच्या निमित्ताने आपण एक समाजाला किंवा राष्ट्रीय मानव अधिकार जो आहे की त्याच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचा धर्माचा पंथाचा जो समुदाय राहतो तो समुदाय शांतचित्तेने आनंदाने कसा राहावा याचं काम जी राष्ट्रीय मानवाधिकार समिती आहे ती करत असते। आणि जो बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर जे काही अत्याचार चालू आहे, तिथल्या मातापिता भगिनींवर जे काही अत्याचार चालू आहे, ते मंदिरं जी काही तोडली जात आहे, या संबंध या राष्ट्रीय मानवाधिकाराला कळावं की आज सगळा समाज एकजुटीने आज उभा राहिलेला आहे आणि याची दखल त्यांना कुठेतरी झाली पाहिजे। त्या निमित्ताने आपण एक मुख्य मोर्चाचं आयोजन केलं होतं। आपल्याला जे आपण म्हणतो की विविधतामध्ये एकता, जसं आपण या भारत देशामध्ये असंख्य जाती समुदाय सगळे आहेत, पण आमची एकता एक आहे आणि त्या एकतेने आम्ही या ठिकाणी नांदतो। पण आमचा जो काही समाज आहे तो जगभराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यावर जो राहतो तो सुद्धा त्याचं रक्षण व्हावं, तो शांततेने राहावा, त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी छोटंसं निदर्शना स्वरूपात एक मानवी साखळीचं आयोजन केलेलं आहे। आपल्याला येत्या मंगळवारी म्हणजे परवा माननीय तहसीलदारांना एक निवेदन द्यायचे। साधारण जगभरात म्हणजे भारतात ज्या ज्या ठिकाणी सकल हिंदू समाजामध्ये संघ परिवार आणि संघ परिवाराच्या ज्या काही संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून जे काम करतं त्या संपूर्ण ठिकाणी या 3 दिवसात अशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे। आपल्याला वेगवेगळ्या सर्व असे विषय बघायला मिळतील, पण आपल्याला ही परवा त्या ठिकाणी जाऊन तहसीलदारांना एक निवेदन द्यायचे की त्या निवेदनाचं फॉर्मॅट रेडी आहे, आपल्याला फक्त द्यायचे आहे। त्याच्यामध्ये स्पष्टता आहे की बाबा जो काही आपला हिंदू समाज या बांगलादेशामध्ये राहतो त्याचं रक्षण व्हावं, आमचे इस्कॉनचे जे काही साधू संत त्या ठिकाणी तुम्ही त्यांना कारागृहात ठेवले त्यांना मुक्तता द्यावी आणि जे जे आमच्या माता भगिनींवर अत्याचार चालू आहे त्यापासून त्यांना मुक्त करावं आणि आमचा जगाला मार्गदर्शन करणारा हिंदू धर्म आहे, त्या हिंदू धर्मावर जे काही तुम्ही अत्याचार चालवलेले आहेत
ते संपूर्ण बंद करावे यासाठी आपल्याला ते नियोजन घ्यायचं आहे. तर आत्ता आपण या ठिकाणी पसायदान घेऊ आणि पसायदानाने आजच्या या मानवी साखळीचं समारोप करूया. एक चांगला प्रतिसाद चांगल्या संख्येने आपण या ठिकाणी आलात. परवाही असंच चांगल्या संख्येने आपले जे कोणी मित्रमंडळी असतील त्यांना सर्वांना आवाहन करावं की आपण तहसीलदारला सकाळी 10:30 वाजता इथे यायचे आणि अशा प्रकारचं आपण एक तहसीलदारांना निवेदन देऊया. तर पसायदान घेऊ पहिली वेळेची सुरुवात करतो.